नमस्कार काका. नमस्कार. आपलं संपूर्ण नाव आणि वय? माझं नाव शिरीष भास्कर जोशी, वय 65. एकदम थोडक्यात मी विचारेल, किती दात नाही आहेत आणि किती वर्ष झाले दात नाही आहेत? साधारणतः 2 वर्ष झाले दात नाही आहेत. ह्याच्या अगोदर दातांचे तुकडे पडायचे, त्याच्यामुळं मला काही दात काढायला लागले. 2 वर्ष झाले या गोष्टीला. त्यामुळे आता खाण्यामध्ये जरा थोडेसे अडथळे निर्माण होतात. आणि किती दात आहेत सध्या? आता खाली 4-5 आहेत आणि वर 3 आहेत. डाव्या बाजूला दाढी नाही आहेत? दाढा सगळ्या चारही बाजूनी? हो, कुठल्याच दाढा नाही आहेत. तर या 2 वर्षाचा जो अनुभव आहे तुमचा, त्याच्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. मला बाकी असा कुठला त्रास झाला नाही, पण कडक खाता येत नाही. त्याच्यानंतर जे चावून खाऊन म्हणजे अन्न पचनाच्या थोड्याशा जरा हे वाटायचं की पचनाला जड वाटायचं नीट चावलं गेलं नसल्यामुळं. बाकी काही म्हणे माझी शरीर प्रकृती चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. आणि दात नसल्यामुळे बोलण्यामध्ये त्याच्या शब्दांच्या उच्चारांमध्ये काही फरक? जरा शब्द उच्चारामध्ये थोडासा फरक पडतो. पूर्ण दात नसल्यामुळे आपली जी तोंडाची बाजूची त्वचा जी आहे ती चिकटल्यासारखी वाटते आणि त्यामुळे बोलणं अस्पष्ट झाल्यासारखं, समोरच्याला कळत नाही काय आपण बोलतो. कधी काही शब्द ठराविक असे होतात. राईट. एक्झॅक्टली. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की 2 वर्षापासून आपण हा दातांचा त्रास सहन करताय, असं मुख्य कारण काय होतं की आपण आतापर्यंत डेंटल इम्प्लांट हे नव्हतं केलं? नाही, असं काहीच नाही. मी ज्यापासून डेंटल ट्रीटमेंटला मी लागलो तेव्हापासून मला डेंटल इम्प्लांटच करून घ्यायचं होतं. सोलापूरला सुद्धा माझे बरेचसे मित्र किंवा माझ्या मिसेसचा भाऊ सुद्धा डॉक्टरच आहे, पण तो नाशिकला असल्यामुळे मला तिकडे जाणं जमत नाही. त्यांनी सुद्धा मला इम्प्लांटचं सजेशन त्यावेळेपासून दिलं होतं. म्हणजे असं काही नाही की बाबा डेंटल इम्प्लांट आज माहिती झाली आणि असं करायचं आहे, असं नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही इकडे आलात, डॉक्टरांना भेटलात, डॉक्टरांनी तुमची समजूत काढून दिली डेंटल इम्प्लांटविषयी, तो अनुभव मला जाणून घ्यायचा आहे. त्यांची समजावून सांगण्याची पद्धत जी आहे ती अतिशय उत्तम आहे. मी आतापर्यंत बऱ्याचशा डॉक्टरांना नाही, त्यांनी सुद्धा समजावून सांगितलं आहे, पण हे जे इथपर्यंत असं जे वास्ट आहे, म्हणजे असं नॅरो माइंड न ठेवता एकदम उघडपणे सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्याबद्दल डॉक्टरांचे धन्यवाद. कारण त्यांनी खरंच म्हणजे समजून सांगितल्यामुळे समोरच्या पेशंटचा हे वाढतो, उत्साह वाढतो, किंवा त्याची जी भीती आहे मनातली की इम्प्लांटमुळे आपल्याला काहीतरी होईल, हे होईल, ती पूर्णपणे कमी होण्यास मदत होते. तुम्हाला दात नव्हते, फक्त त्यांना हेच म्हणते की इथे थोडं समोर ना. ठीक आहे. लावायची, ताकद लावायची आहे, पूर्णपणे चावायचं आहे. ताकद लावा. जरा टोचलं तरी चालेल, जरा दुखलं तरी चालेल. बघ, आता मी 3रा बदाम खाल्ला म्हणजे थोडा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. खा तुम्ही. असं म्हणजे तुम्हाला असं चावता आलं पाहिजे प्रॉपर, दोन्ही साईडनी कळकळ 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 चावता आलं. पण तसं चावता येते का नॉर्मली? माझा प्रश्न तो आहे. पेन तुमचं सगळं निघून जाणार आहे, पेन नाही राहणार. ताकद लावायची आहे. मी बदाम कडक आहे, चपाती बदामा एवढी कडक नसते, पण आपण बदाम कशासाठी देतोय? तुम्ही बदाम खाऊ शकता, म्हणजे तुम्ही नॉर्मल जेवण सगळं करू शकता. म्हणजे आता जरी तुम्ही काकांना बिस्किट दिलेत ना लगेच. नमस्कार काका. नमस्कार. 3 दिवसापूर्वी दात बसवण्याचं ऑपरेशन सुरू झालं, आज दात बसलेत, तुमचा अनुभव जाणून घ्यायचा आहे. मला सुरुवातीला असं वाटत होतं की आपल्याला ही 3 दिवसाची ट्रीटमेंटमध्ये दात बसून आज घरी जायला मिळेल असं काही वाटलं नव्हतं. पण डॉक्टरांचा कॉन्फिडन्स आणि त्यांनी सांगितले की 3 दिवसात तुम्ही सगळं दात वगैरे बसून घरी जाल, मला शक्यच वाटलं नाही. पण आज मी दात बसून
100% स्माईल म्हणलं तरी हरकत नाही. आणि अर्बन स्माईल जे आहे ना ते खरोखर अर्बन, ते चेहऱ्यावरचं हास्यच माझं सांगू शकेल. 3 दिवसापूर्वी जे दात नव्हते आणि आज दात आहेत, तर त्या 2 व्यक्तींमधलं फरक जाणून घ्यायचं आहे. आता दात खाण्यासाठी नव्हते, त्याची वानवा होती. आता दात बसवल्यानंतर खायला मिळते, हे सगळ्यात जास्त विशेष आहे. तुम्ही सिंहगड रोडवरून आलात, वाकडला, जो इतका दूर या वयात येण्याचा जो निर्णय तुम्ही घेतला तो सार्थक ठरला. ते माझं सफल झालं. पहिल्या दिवशी लांब येण्याचा प्रश्न म्हणजे प्रयोजन नाही, पण डॉक्टरांशी जे प्रत्यक्ष बोललो आणि जो मला कॉन्फिडन्स बिल्ड झाला, आणि डॉक्टरने सुद्धा घाई केली नाही. डॉक्टरने सुद्धा असं सांगितले की माझ्याशी चर्चा केल्यानंतर यू टेक युअर ओन डिसिजन, आणि हा डिसिजन आमचा आहे की आम्ही तुमच्याकडे दात बसवण्यासाठी आलेलो आहोत. हा माझा डिसिजन आहे आणि माझा डिसिजन 100% सार्थक ठरला असं मला वाटतं. जे जुने पेशंट्स असतात ते नेहमी आम्हाला सांगतात की आम्हाला विश्वासच नव्हता 3 दिवसात दात बसतील, असं काही तुमच्या मनात होतं? नाही, बऱ्याचशा ठिकाणी असं ज्यावेळेला झालं ना की डॉक्टरांच्या म्हणण्यात आलं की इट विल टेक 6 मंथ प्रोसिजर वगैरे असं लॉंग, पण मला हे ऐकल्यानंतर सुद्धा खरं वाटलं नाही की आपण आज 3 दिवसात घरी बसून जाऊ शकतो. इट्स मिरॅकल. आणि डॉक्टरांचा खरंच म्हणजे 100% धन्यवाद डॉक्टरांना. जे नवीन पेशंट्स येतील त्यांना काय सल्ला असेल तुमचा? आपण स्वतः कॉन्फिडंट राहून डॉक्टरांना पूर्ण सहकार्य करा. ते 2-3 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस लागतील, पण तुमचे दात तुम्हाला 100% समाधान देऊन जातील. डॉक्टर मनीष विषयी तुमचं काय मत आहे? ही इज अ गुड पर्सन, प्रश्नच नाही आहे. मी आता सांगितलं ना डॉक्टर मनीष म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरच आमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि आता हे बघा, नवीन जुने दात काही असतील किंवा काही नसतील, काढून बसवायचे म्हणजे थोडासा तरी दुखणार, आणि तेवढं सहकार्य आपण करायला पाहिजे डॉक्टरांना. आणि त्यांच्या ज्या बोलण्याच्या ह्याच्यावरनं, त्यांच्या ह्याच्या बोलण्यामुळेच माझा 100% विश्वास बिल्ड झाला आणि इम्प्लांट करून घ्यायला मी तयार झालो. आणि एका दिवसामध्ये 16 इम्प्लांट टाकले. हे खरंच आश्चर्याची घटना आहे. हे म्हणजे मेजर ऑपरेशन सारखंच आहे थोडक्यात. राईट राईट राईट. तर असं मला म्हणायचं आहे की माझे अर्बन स्माईल टीमला खूप खूप धन्यवाद. आपले खूप आभार, खूप आभार. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.